दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती, खंड म्हणजे 10-15 दिवस पाऊस पडला नव्हता, तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचाच जाणार आहे. याच्यात उघाड भेटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटत तर काय होणार आहे की दुपारी सकाळी 9 ते दुपारी 2च्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं राहील, ऊन पडणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही काय करा, हे 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या. कारण की 15च्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे. 15च्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे 16 तारखेपासून तर 22 तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे. म्हणून पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या 16 ऑगस्ट पासून म्हणजे 15 ऑगस्ट ते 22च्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे. वडे नाले वाढणार पडणार आहे. आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे खडकपूर्णा धरण आहे त्याच्या कॅचमेंट एरियात पडणार आहे. म्हणून खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येते. मग ती खडकपूर्णा देखील ह्या 100च्या ऑगस्ट पर्यंत 100% भरून जाणार आहे. त्याचं पाणी परत येलदरीला येतंय. येलदरी आता जवळपास 82 झालंय, तर ते देखील भरणार आहे. त्याचं पाणी सिद्धेश्वरला जातंय. ती सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये 3 धरणं तर आता हे 100% ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहे. म्हणून ह्या शेतकऱ्यांनी कॅचमेंट एरियातल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा.